अखेर सोन्या चांदीच्या भावाला ब्रेक लागलाय, कारण की भारत सरकारने घेतला एक महत्त्वाचा निर्णय. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण सराफ बाजारामध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या भावामध्ये वाढ होत होती, पण आता त्याला मोठा ब्रेक लागलाय आणि हे सोनं आता स्वस्त होणार. ज्या लोकांना लग्नासाठी किंवा घरातील शुभ कार्यासाठी सोनं खरेदी करायचं होतं, पण सोनं महाग झालं म्हणून ती लोक थांबली होती, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करण्यामध्ये दिलासा मिळणार आहे. आता सोन्याचे भाव इतके कमी होतील, ज्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती सराफाच्या दुकानामध्ये गर्दी करतील. सोनाराच्या संपूर्ण बाजारामध्ये आजपासूनच लोकांची गर्दी दिसायला लागली आहे. सराफाच्या बाजारामधील ही गर्दी आता पुढच्या काही दिवसामध्ये आणखीन जास्त वाढणार, कारण की केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सोनं इतकं कमी होणार की सर्वसामान्य व्यक्ती देखील आता सोनं खरेदी करू शकेल. कारण की सोन्याच्या भावामध्ये आज मोठी घसरण झाली. ही घसरण तर फक्त तात्पुरती, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सोन्याच्या भावात घसरण होईल. पण हे सोनं अचानक एवढं स्वस्त कसं काय होणार, याच्याबद्दलची कारणे आपल्याला सर्वांना माहिती असायला हवी. सोन्याचा भाव कसा ठरतो, कोणत्या कारणांनी सोनं महाग होतं आणि कोणत्या कारणांनी सोनं स्वस्त होतं, या निर्णयामुळे येणाऱ्या एक आठवड्याभरामध्येच सोन्या चांदीच्या भावामध्ये विक्रमी घसरण झाल्याची पाहायला मिळेल. आपण आता व्हिडिओमधून जी माहिती पाहणार आहोत त्यावरून तुम्हाला पूर्णपणे अंदाज येईल सोन्याची किंमत एवढी का कमी होणार आहे आणि कधीपर्यंत कमी होणार आहे. कारण की अमेरिका आणि भारतमध्ये असा एक करार झालाय, ज्यामुळे सोन्याच्या भावामध्ये घसरण पाहायला मिळाली आणि येणाऱ्या आठवड्याभरामध्ये सोनं एकदम कमी होणार आहे. आज सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाली, पण येणाऱ्या आठवड्याभरामध्ये सर्वात जास्त मोठी घसरण सोन्याच्या भावामध्ये होणार आहे. तर हे सोनं का कमी होणार आहे, त्याची काही कारण आहेत. तर आपण जी माहिती सांगणार आहोत ती सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायची, जेणेकरून आपल्याला समजेल सोन्याचे भाव आता कमी कसे काय झाले आणि आणखीन कमी कसे होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी आता ही माहिती लक्षपूर्वक ऐकायची आहे. सोनं म्हणजे फक्त दागिना नाही, सोनं हे जगामधील सर्वात जुनी आणि सुरक्षित मालमत्ता आहे. कित्येक शतकं गेली, साम्राज्य आली गेली, कित्येक देशामध्ये चलनाचा बदल झालं, पण सोन्याच्या बाबतीत मात्र कधीही बदल झाला नाही. जेव्हा जगामध्ये अस्थिरता निर्माण होते, म्हणजेच एखाद्या देशामध्ये युद्धाची परिस्थिती किंवा मंदीचं सावट, त्यावेळेस लोक जास्त करून सोन्यामध्ये पैसे गुंतवतात. कारण की सोनं हा धातू असा आहे, बाजारामध्ये कितीही वादळ आलं तरी तो स्थिर राहतो. दुसरा मुद्दा, सोन्याचा भाव कसा ठरतो. आपल्या शहरामधील सराफ दुकान सोन्याचा भाव ठरवत नाही. सोन्याचा भाव 3 ठिकाणी ठरला जातो. पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार. लंडन बुलियन आणि कॉमेक्स USA हे 2 जगातील सर्वात मोठे गोल्ड मार्केट आहे. भारत हा देश 100% सोनं परदेशामधून आणत असतो. भारत सरकारने जर बाहेरून आणलेल्या सोन्यावरती आयात शुल्क जास्त वाढलं तर सोनं महाग होतं, पण आयात शुल्क कमी ठेवलं तर सोनं स्वस्त होतं. आता आपण ते मुद्दे पाहूया ज्यामुळे सोनं स्वस्त झालंय आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आणखीन जास्त स्वस्त होणार आहे. सोन्याची एक पद्धत आहे, सोन्याच्या किमती हळूहळू वाढत असतात. ते अचानक एकदम स्वस्त किंवा महाग होत नाही. सोनं ज्यावेळेस स्वस्त होतं तेव्हा त्याच्या किमतीमध्ये हळूहळू घसरण होत राहते. ज्या पद्धतीने सोन्याचे दर वाढतात त्याच पद्धतीने सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होत राहते. जसं की आज घसरण झाली आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याच पद्धतीने सोनं हळूहळू खाली घसरत जाईल. आपल्याला सर्वांना आठवते का, 2011 आणि 13च्या दरम्यान सोन्याच्या किमती सर्वात जास्त वाढल्या होत्या. 2013 ते 18च्या दरम्यान सोन्याच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झाली नाही, ते एका जागेवरती स्थिर होतं. 2019 नंतर 2023 पर्यंत सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होत राहिली आणि आता पुन्हा एकदा सोन्याची किंमत कमी होऊन स्थिर राहणार. बऱ्याचशा लोकांना वाटतं सोनं नेहमी वाढत राहील, पण असं नाही. कारण की हे पुढचे काही विशेष महत्त्वाचे मुद्दे ज्यामुळं सोनं आज कमी झालंय आणि येणाऱ्या काही दिवसात कमी होणार. जगातील सर्वात महत्त्वाचं नाणं म्हणून डॉलरला महत्त्व दिलं जातं. डॉलर मजबूत झाला की सोनं स्वस्त होतं आणि जर डॉलर कमजोर झाला तर सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होते. आज एका डॉलरची किंमत 88 रुपये आणि ही किंमत जवळजवळ गेल्या 5-6 महिन्यापासून स्थिर आहे. कारण की संपूर्ण जगामध्ये जवळपास 90% सोनं हे डॉलरमध्ये खरेदी केलं जातं. आत्ता सध्या सर्व गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत, पण आता एकीकडे डॉलर मजबूत होत चाललाय, त्यामुळं सर्व गुंतवणूकदार डॉलरकडे वळले आहेत. त्यामुळं आता सोन्याच्या किमती कमी व्हायला सुरुवात झाली. पण कधीही बाजारामध्ये जा, एखादी वस्तू आपल्याला मागच्या वर्षी 100 रुपयांना मिळत असेल तर ती या वर्षी आपल्याला 120 रुपयांना मिळेल. सोनं आता स्वस्त का झालंय आणि स्वस्त का होणार आहे, त्याची आता ही काही कारणं. जेव्हा अमेरिकेसारखा देश किंवा भारतसारखा देश त्यांच्या देशामधील सर्वात मोठ्या बँकांचे व्याजदर वाढवतात, तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात. आणि आताच गेल्या 1-2 दिवसा अगोदर भारतामधील आणि अमेरिकेमधील त्यांच्या मोठ्या बँकांचे व्याजदर वाढले आहेत.
त्यामुळं लोक बँकामध्ये FD जास्त करतात, सोन्यामध्ये गुंतवणूक कमी करतात. त्यामुळं सोनं स्वस्त होतंय. भारताने सध्या सोन्यावरती इम्पोर्ट ड्युटी लावली आहे. इम्पोर्ट ड्युटी वाढली तर सोनं महाग होतं, इम्पोर्ट ड्युटी कमी झाली तर सोनं स्वस्त होतं. तर भारताने सोन्यावरती जी इम्पोर्ट ड्युटी लावलेली होती ती जवळजवळ 10% होती. पण आता ही इम्पोर्ट ड्युटी जवळजवळ 2 ते 3% इतकी झाली. त्यामुळे आता इथून पुढे सोन्याचे भाव कमी होतील. अमेरिका, चीन, भारत आणि रशिया या 4 देशाकडे सर्वात अधिक सोनं आहे. काल लंडनमधील सोन्याचे एक्सपर्ट यांनी दावा केला आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये सोन्याचे भाव प्रचंड प्रमाणामध्ये कमी होतील. त्याच्या पाठीमागचे त्यांनी कारणं देखील सांगितले. हे देखील सांगितले आज सोन्याचे भाव कमी का झालेत. आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, जेव्हा बाजारामध्ये सोन्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात. पण मागणी कमी झाली तर सोन्याचे भाव कमी होतात. आत्ता आपण थोड्या वेळा अगोदर सांगितलं होतं, सर्वात जास्त सोनं खरेदी करणारे देश म्हणजे अमेरिका, चीन, भारत आणि रशिया. या 4 देशांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा साठा झालाय, आता त्यांना सोनं खरेदी करण्याची गरज नाही. तेव्हा हे देश जास्त प्रमाणामध्ये सोनं खरेदी करत होते तेव्हा सोनं जास्त प्रमाणामध्ये बाजारात फिरलं जायचं. त्यामुळे गुंतवणूकदार देखील सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक करायचे. गुंतवणूकदाराला माहिती असतं, जर हे 4 देश मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करतायत तर सोनं महाग होणार, त्याच्या किमती वाढणार. पण आता अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये एक करार झालाय. उधर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी भारतावरती 50% टॅरिफ लावला होता. अमेरिकेने भारतावरच नाही, चीनवर देखील जास्त प्रमाणामध्ये टॅरिफ लावला होता. पण आता गेल्या काही दिवसामध्ये अमेरिकेने हा टॅरिफ कमी केला आहे. त्याचा परिणाम असा झाला, जे आपण बाहेरून सोनं खरेदी करतो त्याच्यावरचा इम्पोर्ट ड्युटी कमी झाली, म्हणून सोनं स्वस्त झालंय आणि स्वस्त होणार आहे. सांगितलेले 4 देश त्यांनी खूप जास्त मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले. आता या देशांनी सोनं खरेदी करणं थांबवलं आहे, कारण की सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदार देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत, कारण की गुंतवणूकदारांचं लक्ष असतं अमेरिका, चीन, भारत हे सोनं का खरेदी करतात. त्यांनी जर सोनं खरेदी करायचं थांबवलं तर गुंतवणूकदार देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाही. त्यामुळं सोन्याची मागणी देखील कमी होते. तसंच काही आता झालं आहे. काल शेअर मार्केट प्रचंड प्रमाणामध्ये कोसळलं, की अमेरिकेचा डॉलर मजबूत झाला आणि इकडे सोन्याचे भाव घसरलेत. तर बऱ्याचशा लोकांना प्रश्न असेल, आजच्या तारखेला आपण सोनं खरेदी करायचं का थांबायचं. तुम्ही लक्षात ठेवा, सोन्याचे भाव हे कधी फिक्स नसतात, कधी कमी होतात, कधी वाढतात. आता आपण जी काही माहिती सांगितली त्यानुसार सोन्याचे भाव स्थिर राहणार आहेत. म्हणजेच सोन्याचे भाव इथून पुढे जास्त वाढणार नाही. हे भाव जवळजवळ 4-5 वर्षासाठी स्थिर राहतील. फक्त हे भाव स्थिरच राहतील असं नाही, या भावामध्ये आता मोठी घसरण होईल. जवळपास आपल्याला सोन्याच्या भावामध्ये 30 ते 35 हजार रुपयांनी सोनं स्वस्त झालेलं दिसेल. त्यामुळं प्रत्येकाने आपल्याला जर सोनं खरेदी करायचं असेल तर थोडे दिवस थांबा, 1-2 महिने थांबा किंवा 1 आठवडा थांबा. त्यानंतर सोन्याचे जे काही भाव असतील त्यानुसार आपण खरेदी करा. पण हे भाव फक्त 4-5 वर्षासाठी स्थिर राहतील, लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा सोन्याचे भाव वाढतील. म्हणजे आता सोन्याचे भाव जवळपास 1 लाखाच्या वरती आहेत. हे सोन्याचे भाव आपल्याला 4-5 वर्षासाठी स्थिर पाहायला मिळतील. त्यामध्ये जास्त काही वाढ होणार नाही.